नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शेटके. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि मंडळी आता आम्ही चाललो आहोत आपल्या गांगरे गावामधील एका रिसॉर्टमध्ये, पुष्कर रिसॉर्टमध्ये. तर आत्ता मी शुभम, धनु, अवंतिका, स्वरा, अमिषा, हर्षल, प्रफुल, मागचा कोण, पारस, सोहम, विराज, असे आम्ही चाललो आहोत रिसॉर्टला चाललोय. तर मंडळी आत्ता बहुतेक जण मुंबईला गेलेत आणि आता यात्रा सुद्धा सुरू होणार आहे. तर ते सर्व मुंबईला गेलेत आणि आम्हाला जायची इच्छा नाही, कारण का आम्ही लवकर जेव्हा गावी येतो तेव्हा आम्ही मुंबईला लवकर जात नाही. या कारणामुळे आम्ही एकदा गावी आलो की आमची आम्हाला कामं नसतात, तेव्हा आम्ही इकडे फिरत असतो. आणि याचं कारण म्हणजे काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. मंडळी आम्ही आत्ता आलो आहोत आपल्या पुष्कर रिसॉर्टमध्ये. आणि आज आमचा जो प्लॅन होता वरती स्विमिंग करायचा स्विमिंग पूलमध्ये, तो आता कॅन्सल झाला आहे. कारण उद्या आम्ही खास त्यासाठी येणार आहोत आणि हे सगळे लेडीज लोक स्विमिंग करणार नाहीत, म्हणजे पोहणार नाही आहेत. त्यामुळे आम्ही आता अर्धे जण पोहणार नाही, अर्धे जण नाही, त्याच्यामुळे आम्ही तो कॅन्सल केलेला आहे. आणि इथून आम्ही विराजच्या नवीन ड्रोन शूट घेणार आहोत. आणि या साईडला होमस्टे आहे, तुम्ही बघू शकता. पुष्कर ॲग्रो हे इथे म्हणजे राहण्यासाठी त्यांनी रूम्स बनवलेत स्टेईंगसाठी. पूर्ण बाजूला आंब्याची बाग, काजूची बाग. अमिषा, सोहम, प्रफुल, हर्षल, तुझं नाव विसरतोच, पारस, धनु, स्वरा दाखव, स्वरा, अवंतिका, विराज आणि शुभम. आणि इकडून आम्ही आता चाललोय मालदोरी पुण्यामध्ये. तर मंडळी हा आहे विराजचा नवीन ड्रोन. तर आता आपण या ड्रोन शॉट घेणार आहोत. DJI Neo. इकडे हा एक स्पेस आहे जिथे आपण फोटोशूट करू शकतो. आणि इथून हा व्ह्यू आहे खालचा, नदीचा एक व्ह्यू आहे, तो तुम्ही बघू शकता. हे एक गार्डन आहे पुष्कर होमस्टे मध्ये. पिकॉक स्टॅच्यू. तर मंडळींना आम्ही आलो आहोत आता आमच्या स्पॉटवरती, मोड्याच्या झोपडीच्या स्पॉटवरती. इथून आम्ही आलो या साईडने.
आणि त्या स्पॉटला आपण नंतर जाऊया. त्या स्पॉटला पहिला आपण इथून बघूया वरून कसा दिसतोय. पुन्हा एकदा तुम्हाला ड्रोन शॉट म्हणजे तुम्हाला इथून ड्रोन शॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. लागतोय लगेच फक्त थंब दाखवत आहेत. थांब काय येईल येईल. इथं कोणीतरी दाढ भाजला नाही रे. जाणता राजा आम्ही आलो इथे झाडाच्या इथे स्पॉटला. सुद्धा सनसेट भारी दिसतो आणि आम्ही ड्रोन उडवलेलं नाही कारण भरपूर हवा चालू आहे. खूप हवा चालू आहे. हवेशीर आम्ही अशा हवेशीर ठिकाणी येऊन बसलो आहोत. तोपर्यंत आम्ही इथे बाकीचं शूट करू शकतो. ड्रोन शूट तर आम्ही थांबवलेलं आहे. विराज सरांनी ड्रोन शूट करता करता ड्रोन आमचा असा दारू पियाला काय असं करत होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. चेहरे हजार होना था क्या हुआ मेरे यार होना था क्या and you just need to know I love you all alone in an ocean feel my soul your devotion darling you're the only one that takes my breath. इथे कोणीतरी वणवा लावलेला आहे. आता सनसेट पॉइंट जवळ आलाय आणि आम्ही हवा कमी व्हायची वाट बघतो इथे ड्रोन शूट घेण्यासाठी. माझं गाव म्हणजे मालदोली. ही माळीनबाई मालदोलीची आहे आणि तो माळीन बुवा मालदोलीचा आहे. इथेच आमचं घर आहे वरती, बट मी घेऊन नाही जाणार पुण्याला माझ्या घरी. का जाणार घेऊन? तिकडे इथे कोण राहत नाही भाई. आमच्या नाही असं काय नाही. तो हा खाली असेल तो, बट ठीक आहे. आता आपण खाली इकडे सुद्धा खाली वणवा लागलाय की दाढी पेटवल्या त्या माहिती नाही. दाढी म्हणजे आपली शेतीची भाजवण म्हणतात त्याला. तर या लोकांनी आधीच सांगितलं असतं की आम्हाला फिरायचं इकडे, तर मी बोटीची पण व्यवस्था केली असती, बट ठीक आहे त्या लोकांनी नाही सांगितलं मला. पण आता आपण खाली जातोय. बट नाही करणार, त्यांना आधी सांगावं लागतं. बट का सांगावं लागतं? पण
अरे ते घरी आम्हाला नसतात. बट बीट माहित ते नाही घरी आम्हाला. नसतात. आम्हाला बोट माहिती आहे फक्त. ते घरी नसतात, त्यांना आधी सांगावं लागतं कॉल करून, मग ते घरी येतात. आता फोन लावा, आम्ही जायच्या ते कॉल करूया. नसतील घरी. मग तुझी ओळख काय माहिती नाही. बघ अरे माझ्या काकाचीच बोट आहे ती, पण तो घरी नसेल त्याच्यामुळे. म्हणजे तुम्हाला कसं दिसतोय? हँडसम दिसतोय ना एकदम हगू. हगू नाही ग, हग्गू मारी. हगू मारी. अरे हगू मारी काय? हगवण झाल्यासारखी वाटतंय. मंडळी आता आम्ही थांबलो एवढा वेळ. सनसेट सुद्धा, सनसेट पॉइंट तुम्ही बघू शकता तिकडे. तो आता डाऊन होत आलाय, तरी पण आपला अजून हवेचा जो हवा वाहण्याचा जो विंड स्पीड आहे ना तो जास्त आहे. आणि या हवेमध्ये आपण ड्रोन उडवू शकत नाही, कारण तो ड्रोन सुद्धा त्याच कॉस्टली आहे. तो पडला एखाद्या वेळेस कुठे तर तो ब्रेक होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. आणि आपल्या विराज दादाने तो घेतलाय खास त्याच्या कामासाठी. जो जॉब करतो ना त्याच्यामध्ये त्याला यूज होतो. वरून त्याचा शूट घ्यायला की आपला जो काम आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन वगैरे कसं आहे त्यासाठी त्यांनी घेतलंय. आणि तो आपल्यासाठी सुद्धा यूज होणार आहे. बघूया याच्या पुढे आपल्याला आपल्या वाडीमध्ये शूट करायला देणार आहे तो, तर आपण यूज करू शकतो तो कधी. मला तरी व्हिडिओ कॉल चालू आहे, सांगणार नाही तो. अरे रेखामल्याकडे ना इकडे लाईव्ह. हे इन्स्टा लाईव्ह वाले आहेत, हे इन्स्टा वाले, आणि ते व्हिडिओ लाईव्ह वाले. आता फोटोशूट कमी, आम्ही इथे सगळे आनंद घेतोय. या ज्या जागेचा आम्ही आनंद घेतोय. आणि आता तो स्पॉट दिशो कृष्ण आलाय बघ. बोला आता सूर्यास्त झालेला आहे आणि जोरात असा वारा सुटलेला आहे. जाऊ